गाइस, आज आप देखने वाले हो सागर सर का जो गणित है, जो मैजिक है गणित का, वो आपको बताने वाले हैं। पुणे से आए हैं, देखिए। या ठिकाणी मी विद्यार्थ्यांना समांतर रेषा व छेदणाऱ्या रेषा ही संकल्पना समजावून देण्यासाठी एक वेगळी टेक्निक या ठिकाणी वापरलेली आहे। या ठिकाणी आपण दोन रंगाचे दोरे बघतोय। यामध्ये गुलाबी रंगाचा धागा आहे आणि खाली पिवळ्या रंगाचा आहे। या ठिकाणी एक गुलाबी रंगाचा धागा आहे आणि पिवळ्या रंगाचा आहे। मी फक्त हे बॉक्स सरकवणार आहे, तुम्ही या दोऱ्यांच्या रंगावर लक्ष ठेवायचं आहे। या ठिकाणी मी हा बॉक्स सरकवला तर इथे कोणताही बदल झालेला नाहीये, परंतु मी हा बॉक्स इकडे सरकवला तर काय बदल झाला? वर गुलाबी धागा होता आणि खाली येलो धागा होता, पण त्याच्यामध्ये चेंज झालेलं आहे। पण हे कशामुळे झालं असेल तर आपण विद्यार्थ्यांना हे समजावून देऊ शकतो की सुरुवातीला जेव्हा आपण हे या ठिकाणी ओढलं आणि हे ओढलं तर हा बदल कशामुळे झालेला आहे। तर याच्यामध्ये हे बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगू शकतो की या समांतर रेषा आहेत, ते एकमेकाला छेदत नाही, त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही। परंतु या बॉक्समध्ये काय झालेलं आहे, दोन्ही रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत, त्यामुळं आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी जादू झालेली आहे, परंतु या छेदणाऱ्या रेषा आहेत, त्यामुळे त्यांचा रंग पुढे चेंज होत आहे। धन्यवाद। आणि यानंतर माझ्याकडे आणखी एक गणित साहित्य आहे, झटपट गुणाकार। याच्यामध्ये आपण 3 अंकी संख्येचा 3 अंकी संख्येशी गुणाकार करू शकतो। याच्यामध्ये आपण कोणतीही 3 अंकी संख्या मला सांगू शकता? सांगा। 143 गुणिले 243। ओके, आता आपण विद्यार्थ्यांना 1 ते 9 पर्यंतचे पाढे येत असतील तर हा 3 अंकी गुणिले 3 अंकी हा गुणाकार ते एका मिनिटाच्या आतमध्ये करू शकतात। 3 दुनी 6। या ठिकाणी जर दशक असेल तर वर लिहायचं, एकक असेल तर खाली लिहायचं। प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला 2 पाठ केलेले आहेत, वरच्या पाठमध्ये दशक, खालच्या पाठमध्ये एकक। 4 त्रिक 12, इथं एक दशक आलेला आहे आणि इथं 2 एकक आलेला आहे। 3 त्रिक 9, इथं दशक आलेलं नाही त्यामुळे 0 घेतलेलं आहे। बेदुनी 4, इथं 0 दशक आलेला नाहीये। 4 दुनी 8, या ठिकाणीही आपल्याला दशक आलेलं नाही। 3 दुनी 6, या ठिकाणी दशक आलेलं नाही। बे एक्के बे, 4 एक्के 4, 3 एक्के 3। आता फक्त विद्यार्थ्यांनी काय करायचंय, हे जे कलरचे पट्टे आहेत त्या पट्ट्यातील अंकांची बेरीज करून खाली लिहायची आणि त्यांना त्याचं उत्तर 1 सेकंदामध्ये मिळणार आहे। या ठिकाणी 9 आहेत, ते 9 लिहितील। 2 आणि 6 8, 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, 15चे 15 आणि हे 3 18, 18 मध्ये 8 हातचा आलेला आहे, तो पुढच्या घरामध्ये ऍड करतील। 1 आणि 4 5, 5 आणि 4 9, या ठिकाणी 9 लिहितील। इथं 2 आलेले आहेत आणि इथं 0। तर अशा पद्धतीने हे 9 8 8 9 आणि 2 29,889 अशा पद्धतीने एका मिनिटाच्या आतमध्ये 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे हे गणित ते सोडवू शकतात। धन्यवाद। सो गाइस, गणित में भी जादू हो सकता है। थैंक्स अ लॉट।